काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या विधानाप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे। 24 तासांच्या आत उत्तर देण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल पत्रकार परिषदेमध्ये दहशतवादी असा त्यांनी उल्लेख केला होता आणि याच विधानाप्रकरणी भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलताना मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले होते आणि त्याबाबत त्यांनी नंतर स्पष्टीकरण काय दिले पाहूयात। How can they join with Modi, who is a terrorist and he won't believe in equality. His party won't believe in equality and justice. ये देखो, ये झूठ है। मैं पीएम के खिलाफ नहीं बोला, उनको मैं टेररिस्ट नहीं बोला। उन्होंने टेररिज्म करके लोगों को डरा रहे और इलेक्शन में सबको डरा डरा के छापे मार के उनका मुंह बंद करने की कोशिश कर रहे और चुनाव में हराने की कोशिश कर रहे। ये बातें हमने मद्रास में चेन्नई में कहा। सततच्या पराभवामुळे खरगेंच्या डोक्यावर परिणाम झाला याच्या शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी मल्लिकार्जुन खरगेंवरती टीका केली आहे। पंतप्रधान मोदींवर केलेल्या विधानाचा फडणवीसांनी निषेध नोंदवला। मल्लिकार्जुन खरगे यांनी माफी मागावी अशी ही मागणी मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे। सततच्या पराभवामुळे कदाचित काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी यांच्या डोक्यावर परिणाम झाला असावा, पण ज्या वेळी मोदीजींवर ते हमला करतात त्यावेळी जनता त्यांना उत्तर देते आणि त्यावेळी जनता त्यांना पराभूत करते। देशाच्या पंतप्रधानांबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य याचा आम्ही निषेध करतो। त्यांनी वक्तव्य परत घेऊन जाहीर माफी मागावी।